आपली तब्येत बरी नाही हा. हो डॉक्टरकडे जाऊक नाही होता अंगार घाला होता. ती घरात सेम साईजची हो हवी की कसा काय? हं? ती घरात त्याची सेम साईजची हो हवी की कसा काय? ना. असा काय नाही ना. हं? महार असा म्हणजे डोंगा वळता तो महाराज वळता की ते कोळी समाज आहे. ते काय होता डोंगा वळता तर समजू मग कसा वळता या काय एक तिकडे सॅम्पलसाठी हा ठेवलेला. आता अख्खी रात जातो त्याच्यात किती वेळ जातो तरी एका तासात. तर काय सवय झाली ना. कोणाची ऑर्डर घेतलेली आहे? किती फुटा तरी येतात बेळा? किती फुटा? 4.5. आणि ती मोठ्याची मोठ्याची मोठा 6.25 ठेवायची तळजेने 8.6. आता वाकवायचा कधी? आता तर वाकवायचा कधी मग? झाला ते असे 3 वेळ लागते. शुभ सकाळ मित्र, नमस्कार. मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग देखील आहे दुसऱ्या भागेतून चालू केलेला आहे. तिथे कुंभार भाव 5 पांडवांनी पाडलेली जी कुंभार भाव त्या बागेमध्ये आलोय. तिकडे देखील कणबा हलवतोय. बघा काळी मिरी बघा खालसर गेलेली आहे. हाँ भी है ऊपर चढ़ ऊपर वो देना वो हिला देना वो दिला खाली ऑर्डर छोड़ता है जा ऊपर तू इधर का क्या है हाँ चल वो पीछे से देता आजा आजा आ जाओ आ जाओ अशेत हाँ पीछे से लाइन देता आजा. तर इकडे पूर्णपणे सुकलेला आहे. कसा हाय कशी रोपट कलम आहे त्याच्यामुळे फावल्या जातो पटापट हलवायला. आणि कालच्यापेक्षा तरी आज जरा धुकं कमी आहे, कमी प्रमाणात आहे दव. त्याच्यामुळे हा आणि ह्याला ऊन पण लागते पटकन. बऱ्यापैकी सुकला असेल. ए बी आहे
सुकलाय त्याच्यामुळे पडून जाते. गेड़ा वो राइवल अच्छी तरह से साफ किया ना पीछे वाला. ये देखो इधर से साफ नहीं हुआ है. ये देखो इधर से, ये बाजू से. रायवळ हा एक असा प्रकार आहे, रायवळ आंबा. तो जरी त्याला फवारणी केलं नाही ना तरी तो भरघोस लागतो, भरघोस असा रायवळ हा प्रकार आहे. बिना फवारणीचा पण तो भरपूर धरतो. तसा हापूस नाही. हापूसला फवारणी करा, ह्याव त्याव 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 भरपूर काय नाही बरंच बघितलं असेल तुम्ही ब्लॉगमध्ये. तर म्हणूनच बघा केवढे मोठे मोठे झालेत. झाले पुसाळ, हे पुसारडे झाले पण हे मोठे झालेत. ह्यांचे दाते ना जरा मोठे दिसतात. होतील आता. किती आहेत? 1 2 3 4 5 आणि हा छट्टा 6 आहेत. 6 6.5 आहेत. 6.5. तिकडे तो अर्धा आहे. अजून त्याची वाढ व्हायची. बिया इधर आ, इधर से 6.5 आहेत. इकडे रायवळ आहेत 3-4 आहेत. कलम 3-4 1 2 हे इथे एक आहे. हा हापूस आहे. हा काही यंदा आला नाही, येईल तो. इकडे पेरूचं देखील झाड आहे. आणि ना इकडे ना एक ना छोटे छोटे काय बोलतात, इलायची आवळे काय बोलतात त्याला, छोटे आवळे असतात बघा छोट्या प्रकारचे, ते देखील. ए शिबू उधर किधर जा रहा है तू? कौन सा वाला लाइन? हाँ तो ऊपर देख कितना मोहर है वो काला हुआ. इसमें ये बुड्ढा हिलाता है उसमें. देख देख ऊपर देख. आजा इधर आ. हाँ तर मी काय बोलतो ते छोटेवाले आवळे माहीत असते. तर हे बघत आहे हे झाड, तर हे वालं झाड ते आता त्यांना एक काय बोलतात, एक टप्प्यात ते गेले पूर्ण, म्हणजे धरून गेले. आता पूर्ण त्याचा दुसरा मारा येणार आहे, दुसऱ्या प्रकार. म्हणजे आता ही पालवी त्याला येते. एकदा ते धरून गेले, ते झाले संपले. आता दुसऱ्या टायमाला परत हे बघा हे छोटे छोटे दिसत असतील. आता हे परत आले. हे बघा ते झाड. इकडे देखील आहे पेरवीन. हे पण आहे ते रायवळच आहे झाड. बियाय बिरसिंग, हे बिरसिंग चल अपने उधर जा, लाइन पे जा. तर यांना आता लाईन दाखवतो इकडे. शिबू ऊपर देख ऊपर. बियाय ये वाली लाइन पकड़, ये वाला. आणि हे आहे ते कलम तोतापुरीचं. मैं जाता है उधर, जाता है टेंशन मत ले तू. हा हे पावसातून आलं होतं, पण तो पावसातून इकडे काय आम्ही लक्ष नाही दिलं होतं. एक दोनच मोहर होतं, जास्त मोहर नव्हतं याच्यावरती. आम्ही लक्ष नाही दिला, तो मग खराब होऊन गेला. पूर्ण जर येतं तर ठीक होतं फवारणी करायला. कारण पावसातून ह्या साईडला एक होतं ना त्या साईडला एक असं मोहर होता. असे 2-3च मोहर होते. मग ते आम्ही लक्ष नाही दिलं, तर तो मोहर खराब होऊन गेला. आता परत आले अर्ध पण कुठे ना कुठे आहे ते तोतापुरी, जो लांबट कलरचा असतो आंबा, पण एक नंबर लागतो. खोबऱ्यासारखा लागतो तो आंबा. हे बोंड मांगता है क्या किसी को? लाल ये बढ़िया. 3 है, इधर भी 2 है. ओ एक लाल प्रकारचं, लाल पिवळं 2 प्रकारचे असतात बोंड. हे बघा किती पडले ते. क्या हुआ रे? मी पण भरघोस धरले जांभे आहेत ते, भरघोस धरले, खूप धरले जांभे.
जर खालून ते कटिंग असतात ना, म्हणजे पडलेले आहेत ना, ते खालती जाऊन जमवायला झाले असते. खालची फांदी मारली पाहिजे. आणि जांभीची जी फांदी असते ना, ती अशी फांद्यात फांदी गेलेली असते आणि ती तुटायला पण काय बोलते, लवचिक असते, तुटत नाही. तुटल्या इथे बघा फोटोशूट चालू आहे. फोटोशूट नजर ना लागो, मी दाखवणार नाही. जेव्हा आपण काढायला सुरुवात करू ना, तेव्हा आपण दाखवू ना. तोपर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये असंच सिक्रेट ठेवणार. सिक्रेट तुमच्यापर्यंत सर्व काही सिक्रेट ठेवणार. सर्व काही सिक्रेट असेल ते. म्हणून बोलतोय, आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ना पुढचे जे ब्लॉग असतील ते बघायला भेटतील. आणि जे काही सिक्रेट गोष्टी ठेवल्या आहेत अजूनपर्यंत, ते देखील तुम्हाला बघायला भेटतील. असं समजा, समीजी गयो कुछ तो सिक्रेट है. म्हणून बोलतो, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब देखील करा. इंटरेस्टिंग आहेत गोष्टी अजून पुढे भरपूर साऱ्या. अरे ये तेरे लाने. हाँ फट्टू फट्टू, हाँ फट्टू, शाबाश शाबाश फट्टू, बहुत बढ़िया. उत्तराखंड में जाके दिखा दे, ऐसा वीडियो बनाता है मैं. हाँ महाराष्ट्र काम. तर चला, आमचा आता इथे सफर संपलेला असतलो. तर आम्ही आता चाललोय घाणसाला पोल्ट्री मध्ये. 10 वाजेपर्यंतच आम्ही इथं होतो. 6 जण इथं ठेवल्यात जी कलम साफ करायला. बाकीचे आम्ही चाललो तिकडे सर्वांना घेऊन. मी चाललो तिकडे सर्वांना घेऊन दुसऱ्या बागेमध्ये. तर तिकडची मोठी कलम हलवायची आहेत, म्हणजे परत सुरुवात करायची तिकडून. कारण हा मोवर कसा माहिती आहे, एका म्हणजे एकदा हलवून पडत नाही. जेव्हा तुम्ही वारंवार त्याला हलवाल ना, तेव्हा कुठून तो सुका मोहर पडत जातो सारखा. एकदा हलवून जर बघितला ना, तो एकदा तो साफ होत नाही पूर्णपणे कलम, तर तो कुठे ना कुठे राहतोच. आता हे कलम बघा, हेच कलम इकडे देखील बघा सेम. आता हलवून गेलेले आहेत. परत जर संध्याकाळी आलात नसतं, संध्याकाळी परत तो जसा तसा दिसेल सुकलेला मोहर. कारण तो ना पडत नाही पूर्णपणे मोहर. जसं असं तो तापेल ना, आता कसं एवढं काय ऊन लागत नाही. 10 वाजले, एवढं काय ऊन लागत नाही. 11-12च्या नंतर जेव्हा तो ऊन लागेल ना चांगला, दुपारची सुट्टीपर्यंत, मग दुपारनंतर तो चांगला पडतो मोहर. सकाळचा जर पाहिला ना, तो संध्याकाळी परत जसा तसा दिसतो, म्हणजे जसा आहे तसाच दिसतो मोहर. म्हणून आम्ही परत तिकडे चाललो, त्या बागेतला हलवून घेतो मोहर. कारण त्याला झाले 4-5 दिवस झालेत. म्हणजे जो सुरुवातीला हलवला होता त्याला 4-5 दिवस झाले. तो आतापासून परत स्टार्ट करतो तिकडे. म्हणून ह्या सर्वांना भरलं गाडीमध्ये, चोंदलं आणि घेऊन चाललो. ही ना हार्ड स्टेरिंग ना लय हार्ड येतं चालू. पॉवर स्टेरिंगची बरं वाटते, एका बोटाने ना फिरवायला मस्त वाटतं पॉवर स्टेरिंग. तर मित्र हो, वांदर खूप आले. वांदर त्याच्यामुळे ते चिल्लाय भरपूर आले वांदर. आता त्या साईडला गेलो होतो, तिकडून वांदर ना जो राखणा होता त्याच्या पुढ्यातून गदगदत जो गेलाय वांदर. तर ऊन जर लागतंय ना, खूप भयंकर ऊन लागते, भयंकर. आता याची भीती आहे की आंब्यांना चट्टा बांधेल, त्याची आता जास्त भीती आहे. कारण दक्षिणेचं जे ऊन येतं ना, ते ऊन आंब्यांना आंब्यांना भाजून काढतं. म्हणजे एका साईडने आंबा पूर्णपणे जळून जातो. आता तो एक वाचवायचा आहे बघा. असे प्रकार असतात. आणि बोलतात की फक्त खूप आलेत आंबे, खूप आले. त्याच्या मागची मेहनत तुम्ही बघत नाही. त्याच्या मागची जी मेहनत आहे ना, ती बघा. नुसते फक्त आंबे आलेत, तू एवढा आहे, तू तसं असं तसं, जाऊ दे, एक्सेट्रा. आता बघा, आता जे ऊन पडायला सुरुवात केलं की ते आंबा भाजण्याचा जास्त प्रमाणात असतो. आंबा भाजायचा तर शक्यता. जो आंबा पाल्यातून उतरलाय ना खाली, त्याला एवढं काय ऊन लागत नाही. आता उदाहरणार्थ दाखवायचं जर झाला, हा एक आंबा आहे, ठीक आहे, हा जाऊ दे. हा एक जो आंबा आहे, हा बघा, हा आता जो
वरून उतरलाय ना, ह्याची जी फांदी असते ना ती अशी असते, त्याच्यामुळे ह्याला ऊन लागत नाही. आणि जो हा बाहेरचा आंबा आहे ना, ह्याला ऊन लागतं, त्याच्यामुळे हा आंबा भाजू शकतो. भाजण्याची दाट शक्यता आहे. तो आंबा दाट शक्यता नाही, तो भाजू शकतो. एका साईडने ना वरचा भाग पूर्णपणे जळून जातो, पूर्णपणे तांबड्या कलरचा बनून जातो तो. हे दक्षिणेचं ऊन येतं ना, ते त्या उन्हाने आंबा भाजून जातो. आणि कसं कातळ भाग असल्यामुळे ना कातळ पण तापतं, वरून पण रखरखावून जो ऊन रक्त म्हणजे तो पण कसा एकदम गरम तापलेला असतो. गरम दिमागासारखा माणूस कसा एकदम सनकी दिमागाचा असतो तसा तो वरून तापतो आणि खालची पण वाफ आणि वरची पण वाफ एक होते. त्याच्यामुळे आंबा लासा बनतो. लासा जे जे बागायतदार असते त्यांना माहीत असेल लासा, जे जे नवीन असतील त्यांना सांग लासा म्हणजे तो आंबा भाजतो त्याला मी लासा म्हणतो. असं आहे. कसं माहिती आहे, आंबा खायला चांगला, म्हणजे खायला आपण कसा बोलतो हा तू देत नाही, हे नाही ते नाही, पण जो कसं माहिती आहे, आपण आपलं आता एखादं लहान मूल असेल समजा, लहान मूल त्याला कसं आपण तळ हाताच्या फोडासारखं जपतो, तसं त्या एका आंब्याला जपावं लागतं. तेव्हा कुठून तो आपल्याला भेटतो. एक एक आंबा जेव्हा आपण जपणार ना, तेव्हा कुठून तो आपल्याला खायला भेटणार आहे. तो जर जपला नाही ना तर मग संपला पूर्ण बागायतदार, मग संपत चालला समजायचा. हा नवीन मोहर आलाय ना, ह्याला बऱ्यापैकी आहे का नाही. जो ह्याच्या अगोदरचा जो मोहर आहे ना, म्हणजे उदाहरणार्थ हा बघा, हा मोहर, ह्या मोहराला काहीच नाही, काहीच म्हणजे काहीच नाही, फक्त हलवून आम्ही अशीच कलबं हलवतोय. त्या मोहराला कणीच नाही अजिबात कुठेच. बघू शकता इकडे, हा बघा पूर्णपणे सुकलेला. काय दिसत असेल तर सांगा कमेंट करून. काहीच नाही कणी.